पण मला एक माणूस माहिती आहे जो आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. रात्री 2:30 वाजता घड्याळ लावायचं, त्या माणसाच्या क्लिनिकमध्ये जायचं. क्लिनिकमध्ये गेल्याच्या नंतर त्या माणसाच्या क्लिनिकमध्ये त्या मध्यरात्री सुद्धा कुठून तरी राजस्थानमधून, पंजाबमधून, मेघालयमधून, आसाममधून त्या क्लिनिकमध्ये एखादा माणूस आलेला असतो आणि त्याच्या घरी कोणाला तरी कॅन्सर झालेला असतो किंवा मुलगी मेंटली रिटायर्ड झालेली असते. सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकावं. ॲलोपॅथीच्या डॉक्टरनी सांगितलेलं असतं याला औषध नाही. देर इज नो मेडिसिन ऑल ओव्हर द वर्ल्ड, अननोन कॉज. ॲलोपॅथीमध्ये आमच्याकडे या गोष्टीला औषध नाही. शेकडो उदाहरण आहे. अजिबात परिस्थितीच्या पाठीमागे न लागता, पैशाच्या पाठीमागे न लागता आदरणीय डॉक्टर प्रफुल्ल विजयकर या माणसानं, मी ज्यांना देव म्हणतो, या देव माणसानं लाखो लोकांना बरं केल्याची. सद्गुरूंना या समजा महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या सगळ्या लोकांना हा प्रकल्प कळला पाहिजे. अशा पद्धतीने होमिओपॅथीने लोक बरी होऊ शकतात हे आपण खेडेपाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जीवन विद्या मिशनच्या मार्फत आपण हा जरूर प्रयत्न करू. बरं वाटतं किंवा अर्धा पेशंट बरा होतो असे डॉक्टर प्रफुल्ल विजयकर यांचा सन्मान उल्हासदादांनी करावा. सर इकडे सर. यानंतर मी शिवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम कदम यांना त्यांचं प्रतिष्ठान आणि आजचा हा जो जीवन